नरेंद्र मोदी जिंदाबाद, नरेंद्र मोदी जिंदाबाद, जय श्री राम, जय श्री राम, नरेंद्र मोदी जिंदाबाद। नरेंद्र मोदी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, नरेंद्र मोदी आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचा, विजय असो, राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचा विजय असो। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। आज जी मंदिराची नरेंद्र मोदी पंतप्रधान यांची जी मंदिराची स्थापना केलेली आहे ते रामलल्लाची मूर्ती स्थापन केल्यामुळे आज पंतप्रधानाची आपण इथं मंदिर उभा करत आहोत। तर ह्या मंदिरामधून एक मोठं भव्य दिव्य मंदिर उभा करून त्याच्यामध्ये सर्व सोयीसुविधा आपण शेतकऱ्याला मोफत इथं उपलब्ध करून देणार आहे। शासनाच्या जी योजना आहेत त्या तळागाळातल्या जेवढ्या काही योजना आहेत ते शेतकऱ्यापर्यंत मजुरापर्यंत पोचत नाहीत, म्हणून आपण एक संकल्पना मोठी घेतलेली आहे की इथून सर्व शेतकऱ्यांनी कुठं इकडं तिकडं न फिरता इथून त्यांची कामं पूर्ण झाली पाहिजे, ऑनलाईन केलं जाईल आणि सर्व माहिती कुठले कागदपत्र हे ते सर्व त्यांना शासन निर्णय ते कळवले जातील त्यांना तिथं त्या मंदिरामध्ये। कधीपर्यंत पूर्ण होईल? हे कमीत कमी आता चालू केल्यानंतर वर्ष ते 1.5 वर्ष पूर्ण होईल आणि सर्व सोयीसुविधा इथं सर्व शेतकऱ्याला आज भारतातलं पहिलं मंदिर आपण उभा करलो आणि आपलं बघून सगळ्या देशामध्ये असे मंदिरं तयार होतील आणि शेतकऱ्याच्या फायद्याचं आहे, पूर्ण मजुराचं शेतकऱ्याचं सर्वांचं। काय असणार आहे मंदिरात? मंदिरामध्ये सर्व कर्मचारी असतील, संगणक असेल तिथं सर्व, आणि त्या संगणकामधून ऑनलाईन लोकाला सर्व जी काही माहिती असेल ती तुरंत तिथं नेटवरून त्यांना काढून दिलं जाईल इंटरनेटवरून आणि इथंच सगळं फायली त्यांच्या पूर्ण भरून शासनाला ती कुटप केल्या जातील इथून। अशा पद्धतीचं मंदिर आपण उभा केलेलं आहे नरेंद्र मोदी यांच्या नावाने। धन्यवाद।